चलो दोनों टीम के एक्स्ट्रा प्लेयर कमेंट्री बॉक्स में आएंगे कंपलसरी। जी बिल्कुल, पहला सेमीफाइनल कुछ ही देर में शुरू होने वाला है। पंक्चुअलिटी टॉस हुआ, टॉस जीतकर अंडरडॉग्स टीम ने बैटिंग चुनी है। बल्लेबाजी करने आएंगे, 6 ओवर का मुकाबला रहेगा। सेमीफाइनल दोनों भी और फाइनल भी 6 ओवर के रहेंगे और इसी बीच यानी कि 2 सेमीफाइनल खत्म होने के बाद एक इंटरेस्टिंग मैच, एक एग्जीबिशन मैच ऑर्गेनाइज की है जिसमें हमें वुमेन्स प्लेयर दिखेंगे और किड्स प्लेयर दिखेंगे और अगर कमेटी ने चाहा तो हम भी दिखेंगे एग्जीबिशन मैच में। लेकिन सेमीफाइनल में चलते हैं। पहला ओवर लेकर कौन आएंगे गेंदबाजी करने? सलामी की जोड़ी मैदान में उतर चुकी है। एक तरफ रहेंगे यतीन तो दूसरी तरफ रहेंगे नवीन। देखिए दोस्तों, नवीन आए बल्लेबाजी के लिए। हम पहले दिन से बोल रहे हैं इनका नाम नवीन है, लेकिन ये बिल्कुल भी नए नहीं है। ये पुराने खिलाड़ी है, ये एक्सपीरियंस खिलाड़ी है। और उसके साथ साथ मेरे साथी कमेंटेटर जिनका मैं बेसब्री से इंतजार कर रहा था, आनंद श्रेष्ठ अभी मैदान के बीच में आते हुए जरूर अपनी आवाज में, अपने अंदाज में आपको इम्प्रेस करने वाले हैं। नक्कीच आनंदा, वेलकम। चला मॅच कडे बोलूया। पहिला सेमीफायनलचा सामना यतीन आणि नवीन दोन्ही बॅटर मैदानामध्ये उतरले आहेत। पहिला षटक, पहिला चेंडू घेऊन बॉलर येतोय गोलंदाजीसाठी। पहिला ओव्हर घेऊन रोहित बॉलिंग मार्कवर। पॉवर प्लेचा षटक आहे। आपण जर पाहिलं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट अशी फिल्डिंगची व्ह्यू रचना केली आहे या 2 विकेट मिळवण्यासाठी। आणि या मोठ्या विकेट असतील या दोन्ही बॅटरमध्ये जर कोणता फलंदाज आउट झाला तर एसआरडी संघ थोडासा वर येईल, पण जोपर्यंत हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये खेळत राहतील तोपर्यंत एसआरडी संघ बॅकफुटवरच राहील। कारण की हे दोन्ही फलंदाज असे आहेत जे मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात षटकार मारू शकतात। सामना सुरू करायच्या आधी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो दोन्ही संघांसाठी। पहिला चेंडू घेऊन रोहित राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय। सामोरं जाईल त्याला फलंदाज नवीन। चला सामन्याला सुरुवात होते। पहिलाच बॉल टॉप एज लागला होता। लकी राहिले इथे, नशिबाने साथ दिली। चेंडू जातोय आउटफील्ड फास्ट आहे। एका धावेचं 2 धावेमध्ये रूपांतर झालं। तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता यतीन पण नकार दिला तिथे नवीनने। पहिल्या चेंडूवर या 2 धावा आणि 2 धावा जशा लागल्या तसा टाळ्यांचा गडगडाट इथे डगआउट मधून यायला लागला। कारण की हा श्री गणेशा झालाय। आरंभ प्रारंभ शुभारंभ या स्पर्धेला आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सेमीफायनलला अंडरडॉग संघ 2 धावेने खातं उघडतोय। पुढील चेंडू चांगला फटका आहे। लॉंग रिजमने चेंडू येतोय। शैलू जाईल चेंडूच्या मागे। 1 धाव पूर्ण होते एका धावेने। आता मात्र डेंजर बॅट्समन यतीन स्ट्राइक एंड वर येतोय। बघा यतीन आला आणि सगळे धावत गेले ऑन साइडला। कारण की सगळ्यांना माहिती आहे हा खेळाडू ऑन साइड मध्ये एवढे मोठे फटके खेळतो। याने पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत 6 सामने झालेत लीग मॅचचे आणि जवळजवळ इनिंगला लागण्यापेक्षा अर्धे बॉल याने मैदानाच्या बाहेर मारलेत। फक्त बाउंड्रीच्या बाहेर नाही तर स्टेडियमच्या बाहेर मारलेत। यतीन ऑन स्ट्राइक, डावकरा फलंदाज। यतीन नावाचं वादळ आपण 2 दिवस पाहिलं। पाहूया तिसऱ्या दिवसात कशी कामगिरी करतोय रोहित। आता मात्र यतीनसाठी राईट आर्म राऊंड द विकेट येतोय। हा चांगला फटका आहे आणि यतीनने पहिल्या चेंडूवर आपलं मन साफ केलंय। ऑन दी अप, ऑन द राईज, कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी
हा येतोय यतीनच्या बॅट मधून पहिला षटकार. बघा आता तुम्ही फक्त मोजत राहा यतीन किती षटकार मारतो. तुम्ही यतीनला थांबवण्यासाठी ऑन साइडला खेळाडू पाठवले आणि यतीनने त्याच्या उलट करून दाखवलं. मला तर आठवत नाहीये मागच्या 2 दिवसात यतीनने कव्हरच्यावरून एकतरी 6 मारला, पण आज यतीनने टाइमावर दाखवलं की मी दोन्ही साईडला मारू शकतो, ऑन साइड असो ऑफ साइड असो. आणि जर हवा पाहिली तर ऑफ साइडला चालू आहे. ज्या दिशेने हा षटकार आला त्याच दिशेने ही हवा सुरू आहे. अगदी हवेच्या सोबत आपलं खातं उघडलं होतं. 6 धावेने इथे मात्र एक चोरटी धाव मिळाली. एका धावेने धावफलक पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 धावा. चेंडू झाले त्या षटकातील 4 आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि बघा खेळाडूंसाठी म्हणजे फिल्डिंग टीमसाठी एसआरटी संघासाठी डोकेदुखी आहे, कारण की राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मैदानावर आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक एका धावेनंतर तुम्हाला फिल्डिंग बदलायची आहे वारंवार. बॅकफुटला टाकला होता. हा काय कट केलाय चांगला कव्हरच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू झाले बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी. हा येतोय नवीनच्या बॅट मधून चौकार. बघा ज्या पद्धतीची सुरुवात गरजेची होती अंडरडॉग संघासाठी त्याच पद्धतीची सुरुवात झाली आहे. लीग मॅच मध्ये 6 सामने खेळले अंडरडॉग संघाने आणि एकही सामना हारलेला नाहीये. अंडरडॉग्स टीम अनबिटेबल राहिली आहे थ्रू आउट द टुर्नामेंट. शेवटचा बॉल असेल पहिल्या ओव्हरचा रोहितचा. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू ऑफ साइडला होता. डगआउट मधून आवाज आला होता की ऑफ साइडचा बॉल ऑफ साइडलाच खेळला पाहिजे. ऑन साइडचा बॉल ऑन साइडला. हा बॉल मात्र फसला. चेंडू बॉल आणि स्टंपच्या मधून हा बॉल निघून गेला. सौभाग्यशाली राहिले की हा बॉल स्टंपला जाऊन आदळला नाही. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अंडरडॉग संघाची धावसंख्या झाली आहे बिनगडी बाद 14 धावा. चौदा धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं षटक समाप्त झाले. आता पाहूया दुसरं षटक कोणता गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. आणि आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचं बंधन आता कुठेतरी हटलंय. 38 सर्कलच्या बाहेर आता आपल्याला 5 खेळाडू पाहायला मिळतील. म्हणजे कुठेतरी फलंदाजाला अंकुश लावू शकतात हे गोलंदाज. पण गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करतात हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. हे सुद्धा चॅलेंज असेल, कारण काय दोन्ही फलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये जे फटके खेळले आपलं मन साफ केलंय. आपण आलोय कशासाठी आणि बघा काय डिसिजन घेतलाय फलंदाजी करणारा संघाने म्हणजे अंडरडॉग संघाने बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. म्हणजे सुरुवातच हाणामारीने करायची आहे अशा पद्धतीची वॉर्निंग त्याने एसआरटी संघाला दिली आहे. पहिल्या षटकामध्ये बनवल्या या दोन्ही बॅटरने 14 धावा. आता दुसरं षटक पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले बॅटिंग टीमने यूज केलाय. म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर फक्त 3 खेळाडू असतील. 3 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर आता पाहायला मिळेल. आणि ते कुठे ठेवतील कशा पद्धतीने ठेवतील हे पाहण्यासारखं असेल. बघा स्ट्राईक एंडवर यतीन त्याच्यासाठी एक डीप स्क्वेअर लेग एक डीप मिड विकेट, एक डीप लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर अशा पद्धतीचे 3 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पहिला षटकार जो आला तो कव्हरच्या डोक्यावरून आला म्हणून डीप एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये पाठवलं. त्यानंतर मिड विकेटचा झोन जो आहे तो स्ट्रॉंग आहे या फलंदाजाचा आणि हे चांगलं काम करतात एसआरटी संघ की आपले जे ऑपोनंट आहेत त्यांची स्ट्रेंथ काय आणि त्यांची विकनेस काय याच्यावर पुरेपूर अभ्यास करून आलेत हे समजतंय. पहिलं षटक 14 धावा धावफलकावर. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज गोलंदाजीसाठी योगी. चेंडू चांगला आहे. फटका त्याहून चांगला सजवलाय. चेंडू होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. 4 धावांसाठी हा येतोय यतीनच्या बॅट मधून चौकार. बघा पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय आणि अशा पद्धतीने उचलावाच लागेल, कारण का बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही मागून घेतलाय. एक होता मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक, पण दुसरा जो पॉवर प्ले आहे बॅटिंग पॉवर प्ले तो फलंदाजी करणारा संघावर आहे, तो फलंदाजावर अवलंबून आहे. त्यांनी लगेच दुसऱ्या षटकामध्ये घेतलं, कारण की त्यांनी पाहिलं पहिल्या षटकापासून त्यांनी गाडी मात्र इथे 3rd आणि 4th गेअरवर चालवायला सुरुवात केली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. टॉपेज लागलाय. खेळाडू येणार नाही. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण झाली. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली. बघा एक चौकारानंतर हा 2 धावा आल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 20.
2 बॉल झाले, धावफलकावर धावा लागल्यात 20 धावा. तिसरा बॉल असेल योगीचा. आणि दोन्हीचं चेंडू पाहिले तर दोन्हीही गोल्डन स्पॉटवर चेंडू होते. चांगल्या पट्ट्यात आले आणि पट्ट्यात आलं तर त्याला भिरकावून लावायचं काम यतीनला चांगलंच येतं. योगी पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज. ओहो बैठक शॉट, क्या बात आहे. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. बघा हा फलंदाज कसा आहे, हा बॉलच्या मेरिटवर खेळणारा फलंदाज आहे. त्याने पाहिलं ऑफ साईडला चेंडू टाकतोय गोलंदाज, ऑफ साईडला फटका जात नाहीये, शफल झाला. ऑफ साईडचा बॉल ऑन साईडला खेचत मारला. बॉडीचं संतुलन बिघडलं, पण जो टायमिंग करायचा होता आणि जी प्लेसमेंट पाहिजे होती ती प्लेसमेंट पूर्णपणे चांगली मिळाली फलंदाजाला. आणि आणखीन एक चौकार होते. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा तशाच पद्धतीने खेळायचा प्रयत्न केला. इथे मात्र गोलंदाजाने कुठेतरी कमबॅक केलं. खूप वेळानंतर आपल्याला एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय आणि या डॉट बॉलने चेंडू झाले 4 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवर. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या इनिंगचे, या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहे. म्हणजे सेकंड पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्लेचे शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. बघा कर्णधाराच्या मनामध्ये चाललं असेल की मी आपल्या संघामधील कोणत्या गोलंदाजाला 2 ओव्हर हाताळायला देऊ, हे सुद्धा जास्त इम्पॉर्टंट कॉल आहे. आणि कर्णधार कोणाला देत आहेत हे 2 ओव्हर तेही पाहण्यासारखं असेल. हा चांगला चेंडू होता, बॅटच्या मिडलला झाला नाही. शैलू तिकडे लॉंग ऑन वरून धावत येतोय, चेंडू फेकेल तोपर्यंत हे फलंदाज सहजरित्या 2 धावा पूर्ण करतात. थ्रो जर पाहिला तो थोडासा स्लो होता आणि खेळाडू जो होता बॉलरपर्यंत प्रॉपर पोचला नाही, बॉलरच्या बॉडीपर्यंत पोचला नाही. बॉलरला थोडंसं वाकावं लागलं आणि बॉल निसटला, अन्यथा रनआउटची संभावना झाली असते. आणि मित्रांनो, जेव्हा तुम्ही रनआउटसाठी तयार असतात ॲज अ बॉलर तेव्हा तुम्हाला स्टंपच्या मागे उभं राहायचं असतं. स्टंपच्या पुढे होता हा खेळाडू. 5 चेंडू झाले, धावसंख्या जर पाहिली धावसंख्या झाली आहे 26 रन्स ऑन द बोर्ड. 5 चेंडू 26 धावा. शेवटचा बॉल असेल योगीचा. हा फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. 1 बाउन्स खेळाडूकडे जाईल, पण खेळाडू पाहत राहतील. प्रयत्न मात्र इथे केला, पण खेळाडू बनेल दर्शक आणि दर्शक बनेल क्षेत्ररक्षक. 4 धावा मिळतात. या 4 धावेने षटक संपतंय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे अंडरडॉग संघाची 30 धावा. धावफलकावर लागल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता बघा, हे तुम्हाला 4-5 खेळाडू जे मैदानामध्ये एकत्र झालेले दिसत आहेत एसआरटी संघाचे, ह्याचं कारण आहे हे दोन्ही बॅटर ज्या पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा बनल्या, त्यामुळे ही चर्चा, हे डिस्कशन मैदानामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. कारण काय, हे दोन्ही फलंदाज पहिल्या चेंडू पासून सेट झालेले पाहताना मिळत आहेत. आणि या फलंदाजांमध्ये एकाला तरी डगआउटमध्ये कसं पाठवायचं ह्याचा विचार कुठेतरी कर्णधाराने केला. आणि आपल्या संघातील उत्कृष्ट गोलंदाज, एक चांगला गोलंदाज, एक एक्सपिरियन्स गोलंदाज शैलेश चव्हाण याला मात्र आता गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर बोलवलंय. शैलू, जर्सी नंबर 7, थाला फॉर अ रिझन, थाला फॅन असलेला हा खेळाडू शैलू बॉलिंग मार्कवर. 2 षटक झाले. 2 षटकानंतर 30 धावा आतापर्यंत धावफलकावर लागतात. आपण बघताय मित्रांनो, सोशल प्रीमियर लीग SPL 2025 2025 मधील ही सर्वात मोठी स्पर्धा डोंबिवलीमध्ये आपल्याला घडताना पाहायला मिळते. त्यानंतर पुन्हा एकदा फेब्रुवारीच्या एंडिंगला आणखीन एक मोठी स्पर्धा तुम्हाला डोंबिवलीमध्ये अनुभवायला मिळेल, ती म्हणजे रतनबुवा. ही स्पर्धा सुद्धा लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे. आणि नक्कीच इथे इशारा येतोय, पंच वारंवार वॉर्न करतील. आपल्याकडे टायमर सेट आहे, 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 ओव्हर संपवायचे आहेत, अन्यथा पेनल्टी तर आहेच आपल्याकडे. शैलेश पहिला चेंडू घेऊन. चांगला फटका आहे, स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे, मोठा चेस असेल, इथे चेंडू अडवला जातोय. चांगलं फिल्डिंग तिकडे पाहायला मिळालं डीप मध्ये. आणि या 2 धावा बघा काय चपळाईने पाहायला मिळाल्या. पंचांचा इशारा, नॉट आउट. हा चौकार सुद्धा नाहीये. हा तिथे खेळाडू सांगतात की चेंडू अडवलाय, म्हणजे तुम्हाला फक्त 2 धावा मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32.
32 रन्स, 32 धावा झाल्या. तिसरं षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना. ढोल ताशांचा गडगडाट ऐकायला मिळतोय आपल्याला. चांगला क्लायमेट आहे, चांगलं वातावरण आहे. काल जर आपण पाहिलं 6 नंतर ISPL मध्ये जो एक संघ खेळतोय श्रीनगर, तो संघ इथे प्रॅक्टिससाठी आला होता. शॉर्ट बॉल होता, हा कट करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा, हा वाईट बॉल येतोय. पंच वळतायत, पंच इशारा करतायत, हा अवांतर धाव आहे, हा स्वैर चेंडू आहे, एक धाव तुम्हाला मिळेल, शफल वाईड नाहीये. नक्कीच तेच पंच शैलूला एक्सप्लेन करताना की फलंदाज शफल झाला पण जो फर्स्ट वाईड आहे तोच लास्ट वाईड आहे तुमचा. जर त्याच्या बाहेर टप्पा पडला, बाहेरून गेला तर निश्चितच इथे पंच वाईड बॉल घोषित करतील. या वाईडने धावसंख्या झाली आहे 33 रन्स. एकच बॉल झालाय शैलू यांचा. दुसरा चेंडू घेऊन आपल्यापासून दूर जाताना, कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जाताना. ओहो, हेच करायचा प्रयत्न होता मागच्या चेंडूवर, काय उसळत गेला बघा. या गोलंदाजाची जर चर्चा केली, ठाण्यामध्ये राहतो, ब्रह्मांड या एरियामधील हा खेळाडू आहे. आणि जर आपण पाहिलं या खेळाडूचं ECL नावाचं एक क्लब आहे, त्या क्लबकडून आपल्याला हा ऑर्गनायझर पाहायला मिळतो शैलेश. हा चांगला फटका आहे, बॅटच्या मिडलला झाला, स्वीट साऊंडने हा जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. एक तेरी तो एक मेरी, तू शेर तो मे भी सवा शेर, असं बॅटर नवीन सांगताना शैलेशला. मागचा चेंडू निर्धाव टाकला, बाउन्सर होता, कानाच्या बाजूने शिट्या वाजवत गेला, पण ह्या चेंडूवर मात्र बॅट्समन शफल झाला आणि आधीच पिक केला या बॉलला. शॉर्ट बॉल होता, चांगल्या पद्धतीने पुल केलाय. 6 धावा मिळतात. 6 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 39 रन्स. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 बॉल बाकी आहेत या ओव्हरचे. सरळ बॅटे खेळलाय, इथे झेल घेण्याची संधी आहे आणि संदीप पाटील सँडी याच्याकडून ही चूक होते. संदेश पाटील, सँडी, ही चूक महाग पडू शकते, कारण की नवीन सारख्या फलंदाजाचा तुम्ही झेल सोडला. आता तो येणाऱ्या गोलंदाजाला सोडेल की नाही हा येणारा वेळ सांगेल. हा झेल सुटला, धाव मिळाली तुम्हाला फक्त एकच. धावसंख्या झाली आहे 40, बॉल झाले त्या षटकातील 4. 5वा बॉल घेऊन शैलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र राईट टाइम राऊंड द विकेट येतोय. तिसरं षटक सुरू आहे, तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. सँडी कुठेतरी स्वतःवर रागवले असतील, नाखुश असतील. जेल घेण्याची संधी होती, हिरो बनण्याची संधी होती या सामन्यामध्ये, पण थोडीशी चूक झाली. 15 ते 20 पावलं धावत गेले झेलपर्यंत, पण शेवटच्या क्षणाला तो बॉल निसटला. 5वा बॉल. आहा, गेंद थी स्लॉट में, भेज दिया उसको पार्किंग लॉट में. 6 रनों के लिए यतीन के बैट से आता हुआ ये मैक्सिमम सिक्सर. या 6 धावा येत आहेत, खणखणीत झणझणीत मिरची सोबत या 6 धावा आल्या. आणि कुठेतरी ही मिरची झोंबली असेल. मागच्या चेंडूवर षटकार सुद्धा सोडला, जर तो कॅच सुटली, तो कॅच जर पकडला असता तर यतीन कुठेतरी स्ट्राईकवर आला नसता. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर आला असता. स्ट्राईक चेंज झाली, यतीन स्ट्राईकवर गेला. बरंच काही घडतं मित्रांनो क्रिकेटमध्ये. चुकीला माफी नाही असं म्हणतात, चूक झाली माफी तर मिळणारच नाही. शेवटचा बॉल. इस बार देखिए काफी बढ़िया गेंद थी, पुल किया, लेकिन बल्ले के बीचों बीच आई नहीं, थोड़ी सी निचले हिस्से पर लगी. 1 रन मिलेगा, इस 1 रन के साथ ओव्हर होगा खत्म. षटक मात्र संपते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या अखेरीस अंडरडॉग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47 धावा 3 ओव्हरमध्ये लागल्या. मित्रांनो, तुमच्या 6 ओव्हर मधल्या अर्ध्या 3 ओव्हर संपल्यात आणि तुम्ही धावसंख्या बनवल्या 47, म्हणजे जवळजवळ 50. अजून 3 ओव्हर म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी. आणि हे दोन्ही फलंदाज आता सेट झालेत. या दोन्ही फलंदाजांना बॉल हा क्रिकेटचा बॉल नाही तर फुटबॉल दिसायला लागलाय. आता तुम्ही वाचाल तर वाचाल कसे? जर तुम्हाला इथून वाचायचं असेल तर अचूक गोलंदाजीच करावी लागेल, कुठेतरी चेंडू वळवावा लागेल.
हे दोन्ही बॅटर असे आहेत की ह्यांना जर पेस दिला तर हे चांगल्या पद्धतीने खेळतात. तुम्हाला गतीमध्ये परिवर्तन करावं लागेल, चेंज ऑफ पेस गोलंदाजी करावी लागेल, नाहीतर हे फलंदाज आणखीन वरचढ ठरतील. आता मात्र यतीन स्ट्राईक एंडवर येतोय. दोन्ही फलंदाजाचे जर वैयक्तिक रन्स बघितले आपण, योगी मात्र आता चौथं षटक घेऊन संघाचं चौथं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी. वैयक्तिक धावसंख्या बघितली तर नवीन 8 चेंडूमध्ये 16 धावांवर फलंदाजी करतोय आणि यतीन मडवी बघा 10 चेंडूवर 30 धावा बनवल्या आहेत. फक्त 20 धावा पाहिजे यतीनला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. फक्त यासाठीच म्हणतोय कारण काय हा फलंदाज आता सेट झालाय. फुल टॉस बॉल आहे, कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलंय डीप स्क्वेअर लेगला. हा चेंडू जातोय, एक धाव इथेही पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या झाली 48. इस बार देखिए गेंद निकल गई है, गेंद निकल गई है और गेंद को रोकना नामुमकिन है क्योंकि आउटफील्ड काफी तेज है. यहाँ पर जर इनफील्ड क्लिअर झालं तर नक्कीच हमखास बाउंड्री मिळेल आणि कुठेतरी या 4 धावेने धावसंख्येत आणखीन भर होते. नक्की शैलू इथे थोडेसे हताश, थोडेसे निराश, कारण की त्यांच्या गोलंदाजीवर 2 षटकार आले. पण हे षटकारांपेक्षा महत्वाची गोष्ट ही होती की तो झेल सुटला. जो झेल घ्यायला पाहिजे होता तो झेल सुटला आणि आता कुठेतरी जखमेवर मीठ चोळण्याचं काम मात्र आता तोच फलंदाज करतोय ज्याचा झेल सोडलाय. म्हणजेच नवीन स्ट्राईक एंडवर आहे. या चौकाराने धावसंख्येत आणखीन भर होईल. धावसंख्या झाली 52. 2 चेंडू झाले त्या षटकातील. धावसंख्या 52 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. 52 रन्स ऑन द बोर्ड. तिसरा चेंडू योगीचा. चेंज ऑफ पेस बघा, आउट होतो इथे यतीन. गरज होती का? खरंच गरज होती का? ह्याला सुसाईड म्हणतात, ह्याला आत्महत्या म्हणतात. बघा तुमच्या मनगटामध्ये एवढी ताकद आहे, तुम्ही प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर मारू शकतात, तर तुम्ही असे सिंगल चोरायला जाल आणि तेच घडलं जे घडायला नव्हतं होतं. यतीन सारखा बॅटर मैदानाच्या बाहेर जातोय. एक चोरटी धाव, चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न केला, थोडेसे शॉर्ट राहिले आणि स्क्वेअर लेग पंच सर्वेश यांचा आउटचा इशारा आला. या विकेटने इथे पहिला झटका लागतोय. पहिला गडी बाद होतोय अंडरडॉग संघाचा. पण ही धाव नव्हतीच. जर आपण बघायला गेलं ही धाव नव्हतीच, कारण की जर पाहिलं आपण सॅक्रिफाईस करायला चालले होते इथे नवीन आपला विकेट. पण नवीनची जर चर्चा केली, नवीन सुद्धा चांगली फलंदाजी करतोय, तर नवीन सुद्धा मोठे फटके खेळतोय. आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय फलंदाजीसाठी अंडरडॉग संघाकडून. सुरेश शेट्टी नवीन बॅटर मैदानामध्ये. सुरेश शेट्टी नवीन फलंदाज मैदानामध्ये. जो रनआउट झाला मागच्या चेंडूवर, त्यामुळे हे चित्र तुम्हाला दिसतंय. बघा पुल केलाय, बॅटच्या मधोमध लागला आणि मैदानाच्या बाहेर पाठवलं खेळाडूला की जा बॉल घेऊन या, कारण की हा आहे सुरेशच्या बॅटमधून पहिला षटकार. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या उसळत जाऊन पोहोचली 58 या धावसंख्येवर. 2 बॉल बाकी आहेत अजूनही. जर आपण पाहिलं बॅटिंग लाईनअप तर अजून सदा सारखा फलंदाज आहे त्यांच्या डगआउटमध्ये. सोपं नसणार आहे इथे गोलंदाजांना, मोठं चॅलेंज असणार आहे. एक गेला तर दुसरा आला. यतीन रनआउटच्या रूपात आउट झाला तर सुरेश अण्णा
सुरेश शेट्टी आता मैदानामध्ये. युवराजचा 5वा चेंडू, राईट आर्म ओव्हर द विकेट. खराब चेंडू होता, अत्यंत खराब चेंडू, आणि सगळ्यात खराब काम तर विकेट किपरने करताना इथे पाहायला मिळत आहे. हा चेंडू अडवला गेला पाहिजे होता. बघा, डिफिकल्ट होता, नो डाऊट हा डिफिकल्ट होता, पण हा अडवला पाहिजे, कारण की आधीच धावा झाल्यात आणि अशा 5 अतिरिक्त धावा आणखीन जर दिल्या तुम्ही अंडरडॉग संघाला, तर अंडरडॉग संघ तुम्हाला सोडणार नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 63, 63 धावा. 63 धावा धावफलकावर लागल्या. 4थं षटक चालू आहे. कुठेतरी आता चिंता करावी लागेल, एसआरटी संघाच्या कर्णधाराला काळजी करावी लागेल, काहीतरी रणनीती बनवावी लागेल, प्लॅनिंग इथे आखावी लागेल की या फलंदाजांना आउट करायचं तर कसं. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या 63 धावा लागल्यात. एक मोठं आव्हान असणार आहे आणि अशीच तर बॅटल बघायला मजा येते मित्रांनो. शॉर्ट बॉल टाकला होता, इथे मात्र जमिनीलगत टॅप केलाय, ग्राउंडेड ठेवला हा शॉट, अलॉंग विथ द कार्पेट खेळलेला फटका. एकच धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या झाली आहे 64. 5 बॉल झालेत. 4थ्या षटकाचा शेवटचा बॉल योगी घेऊन आपल्याला कॉमेंट्री बॉक्स पासून दूर जाताना दिसेल. इथे एज लागली, इथे झेल घेण्याची संधी आहे. पाहूया पंचांकडे मांग केली अपीलची, आणि इथे फलंदाज नवीन आता पॅव्हिलियन मध्ये परततोय. बघा, अजूनही सदा उतरला नाहीये, म्हणजे तुम्ही विचार करा बॅटिंग लाईनअप काय आहे या संघाची. विकास नवीन ताबडतोड फलंदाज, जर्सी नंबर 45, म्हणजे नक्कीच रोहित शर्मा फॅन. विकास मैदानावर बॅटिंगसाठी. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस अंडरडॉग संघाने बनवल्यात आतापर्यंत 64 धावा, 64 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 4 ओव्हर. बघा मित्रांनो, फिल्डिंग करणाऱ्या संघाला सांगू इच्छितो, एसआयटी संघाला शेवटचे 4 ते 5 मिनिटं बाकी आहेत आणि तुम्हाला 2 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. कृपया फास्ट करा. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. 64 धावा धावफलकावर लागल्या. नवीन गोलंदाज, नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर येत आहेत. अभिषेक सिंग, अभिषेक नवीन गोलंदाज. सुरेश साठी हा चेंडू होता, फुलटॉस बॉल होता. इथे सँडीने चेंडू अडवलाय, थ्रो चांगला नाही झालाय. एक धाव पूर्ण झाली आहे या दरम्यान एका धावेने. आता मात्र विकास स्ट्राईक एंडवर येतोय. आता जर आपण पाहिलं, दोन्हीही नवीन बॅटर आहे मैदानामध्ये, सेट झाले नाहीयेत. सुरेश शेट्टीच्या बॅटमधून एक षटकार आला, पण त्यानंतर जास्त बॅटिंग मिळाली नाहीये, स्ट्राईक मिळाली नाही. इथे कट केलाय, ओ हो, चांगला झेल. इथे विकास आउट होतोय. आणखीन एक झटका अंडरडॉग संघाला लागतोय विकासच्या रूपात.
आता मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय सदा, जर्सी नंबर 17, म्हणजे आणखीन एक वादळ. 17 म्हटलं तर खतरा, त्याचबरोबर एबी डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा जर्सी नंबर आहे सदा. आणि तशाच पद्धतीचा खेळ दाखवतो सेंट्रलच्या मैदानामध्ये. हा आपल्याला खेळाडू प्रॅक्टिस करताना पाहायला मिळेल ठाण्यामध्ये. आता आलाय डोंबिवलीमध्ये सेमीफायनल खेळायला. सदा कार्पेट शॉट, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, होईल का, तर मिसफिल्ड झाली आहे. आणि मिसफिल्ड झाली तर एक धाव आणखीन मिळेल. 2 धावेने धावफलक आणखीन पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 67, 67 धावा. तीन चेंडू झालेत, धावफलकावर धावा लागल्या 67. 3 बॉलचा खेळ बाकी आहे, 5वं षटक सुरू आहे. हा चांगला पीक केलाय सदाने. विकेटचं पतन होईल. खेळाडू कोणतीही चूक करणार नाही. आणखीन एक झटका अंडरडॉग संघाला लागतोय सदाच्या रूपात. बघा कुठेतरी आता जो स्कोर बोर्ड होता त्याला अंकुश लागत चाललंय. आणि त्याचं एक कारण हे आहे की जे मोठे मोठे फलंदाज होते ते आता मैदानामध्ये बसलेत, मैदानाच्या बाहेर बसलेत. जर आपण पाहिलं, पहिला विकेट गरजेचं नव्हती ती धाव, पण ती विकेट, ती धाव घेण्याचा प्रयत्न केला, ती रन सोडण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे यतीन सारखा फलंदाज आऊट झाला. यतीन आऊट झाल्यानंतर नवीन यांची विकेट गेली. त्यानंतर विकास मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर आले. आणि त्यानंतर आता सदा आपल्या दुसऱ्याच बॉलवर मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी आता कमबॅक केलंय यासाठी संघाने, आणि ह्या कमबॅकची गरज होती, त्यांना गरज होती. 4 बॉल झाले, धावसंख्या 67, धावसंख्येवर स्थिरावलेली. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. क्या बात है, दुआ धरती पर की थी लेकिन आसमान में जाके पूरी हुई. 6 रनों के लिए गेंद बाउंड्री के बाहर, यह आता हुआ सिक्सर. या षटकाराने धावसंख्या झाली आहे 73, 73 रन्स. लास्ट बॉल आहे 5व्या षटकातील. धावसंख्या झाली आहे 73, शेवटचा बॉल. इथे मात्र फटका फसलाय. लॉंगांचा खेळाडू जोरात धावून जातोय, चेंडू अडवतोय, पण इथे मिसफिल्ड झाली. आणि ही मिसफिल्ड झाली तर 2 धावा निश्चित मिळतील. 2 धावेच्या अखेरीस षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ 5 षटकाच्या समाप्तीनंतर अंडरडॉग संघाने मजल मारली आहे 75 धावसंख्येची. 675 रन्स स्कोर बोर्डवर लागले आहेत. आता मात्र शेवटचं षटक असेल, अंतिम षटक, म्हणजे हाणामारीचं षटक, ज्याला डेथ ओव्हर असं म्हणतो. आणि प्रत्येक संघाचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर असतोच. आता पाहूया SRT संघाकडून. मित्रांनो 6 ओव्हरची मॅच आहे, 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट कोण असेल, कोणता तो गोलंदाज येईल जो या धावसंख्येला अंकुश लावेल, ते पाहूया. प्लीज हरी अप, और मैचेस खेलने हैं. प्लीज अंपायर से दरख्वास्त है जल्द से जल्द आखिरी ओवर भी शुरू करें, ज्यादा समय न ले. SRT टीम, तुमचे 30 मिनिट संपलेले आहेत. प्लीज टाइम तुमचा संपला, एवढा टाइम लावू नका. शेवटचं षटक टाकायचंय अजून. शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला ही.
अंतिम षटक हाणामारीचा षटक घेऊन सँडी राबोडीचा हा खेळाडू आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल आणि खराब बॉल. क्रिकेट मधला सगळ्यात खराब चेंडू कुठला असेल तो फुल टॉस बॉल आहे. म्हणजे फलंदाजाला फक्त बॅट लावायची आहे आणि गोलंदाजांचा पेस जो होता त्याने सगळं काम करून दिलं. षटकार आलाय, षटकाराच्या जोरावर धावसंख्या झाली 81, 81 रन्स. 81 रन्स, 81 धावा. सुरेश शेट्टी, सुरेश अण्णा ऑन स्ट्राइक. ये दूसरा है, ये शैलेश के हाथों में. इस बार बढ़िया रोका शैलेश ने. 2 रन पूरे हुए, 2 रन के साथ स्कोर और आगे बढ़ेगा. स्कोर हो चुका है 83, 83 धावा धाव फलकावर. धाव संख्या झाली 83. शॉर्ट बॉल आहे, खराब बॉल आहे. इथे मात्र तेवढा फायदा उचलता आला नाही. बॅटच्या वरच्या इशाला लागला, पण बघा नशीब एवढं चांगलं होतं की हा चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. जो अनइवन बाउन्स पाहिजे होता तो शेवटच्या टप्प्यावर मिळाला आणि चौकार गेला. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे आता 87, 87 धावा. धावा झाल्यात. 3 बॉल अजूनही बाकी आहे. पहिल्या चेंडूवर आला षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर हा चौकार. म्हणजे आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने 3 बॉल मध्ये. सुरेश ऑन स्ट्राइक. इस बार काफी ऊपर गई है, ये कैच होना चाहिए. ओहो दोस्तों, ये आपने कैच नहीं छोड़ा है, ये आपने मैच छोड़ा है. क्योंकि आखिरी 2 गेंदे दी है आपने अभी सुरेश को खेलने के लिए. क्रिकेट मध्ये आपण वारंवार बोलतो कॅचेस विन मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. जर तुम्ही असे कॅच सोडले तर तुम्हाला मॅच सुद्धा सोडावी लागेल. 2 चेंडू बाकी आहेत. दोन चेंडू शिल्लक आहेत. स्ट्राइक एंडवर सुरेश पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सँडी. इथे मात्र कार्पेटने खेळलाय, अलॉंग विथ द कार्पेट खेळलेला हा फटका 1 धाव पूर्ण होते. सुरेशला स्ट्राइकवर आणण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि बघा प्रयत्न पूर्ण होईल आणि 2 धावाही मिळतील. इथे ही सिंगल वाचवण्याची संधी होती. यासाठी संघाला ही सिंगल वाचली नाही. या 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक झालाय. 5 चेंडू 91 धावा. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. कुठेतरी आता क्वेश्चन मार्क लागलाय यासाठी संघाच्या गोलंदाजीवर की अशा पद्धतीची गोलंदाजी ते पण सेमीफायनल मध्ये का झाली, कशी झाली, का झाली कशी झाली हे महत्वाचं नाही. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. एका पिक्चरचा हा डायलॉग आहे. लास्ट बॉल, शॉर्ट बॉल. इथे सुद्धा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडेल. बघा क्षेत्ररक्षकाने अपेक्षा सोडली आहे. 2 धावा पूर्ण झाला. 3ऱ्या धावेसाठी ही रनआउट विकेट जाईल. धावसंख्या झाली आहे पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर म्हणजे 6 षटकाच्या समाप्तीनंतर 93 धावा. 93 रन्स हो चुके आहे. 93 धावा धावफलकावर लागल्यात आणि जिंकण्यासाठी आव्हान ठेवले ते म्हणजे 94 धावसंख्येचं. 94 इज द टार्गेट. नक्कीच मित्रांनो, पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये बघा टॉस खूप महत्वपूर्ण होता. आनंद सर, इथे टॉस अशा पद्धतीने होतो. 4:45चा टाइम दिलेला. 4:45च्या टाइम मध्ये दोन्ही टीमचा प्लेयर्स, ज्यांचे प्लेयर जास्त असतील तो टीम टॉस जिंकली असा रूल्स होता. आणि अंडरडॉग संघ कालच्या दिवसात 9 प्लेयर्सने खेळत होते. पहिला सामना 10 प्लेयर्सने खेळले, दुसरा सामना 9 प्लेयर्सने खेळले, एकही सामना हरलेला नाही. आणि आज ठीक 4:45 वाजता त्यांच्या टीम मध्ये 14 प्लेयर आले होते. त्यामुळे टॉस त्यांच्या पक्षात लागला. टॉस जिंकून
त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हा होता आपला पंक्च्युअलिटी टॉस. आणि आता मित्रांनो सेकंड इनिंगचं समालोचन करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत मायक्रोफोनवर आनंद श्रेष्ठ, ठाण्याचा एक बुलंद आवाज. ओव्हर टू यू आनंद सर. थैंक यू सो मच प्रशांत. बढ़िया कमेंट्री, मराठी, हिंदी, क्या बात है, हर जगह छाए हुए हो. अगले महीने आपकी आवाज़ मुझे लगता है कि रतन बुआ चषक में ज़रूर गूंजेगी. उसी के तहत 94 रनों के लक्ष्य का पीछा करेंगे. फिलहाल ISPL का माहौल और फीवर छाया हुआ है, लेकिन फिलहाल हम हैं डुम्बली के इस बेहतरीन मैदान में. SPL सोशल प्रीमियर लीग सीजन 3. What an occasion this is going to be, and definitely the first semi-final. The first semi-final and 94 runs to win. If they are going to make it, it is going to be a great chase. Exciting cricket ahead. The second semi-final in some time, and that's after that there will be an exhibition match, and then the finale of Social Premier League season 13. Hello, 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 hello. हेलो 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 हेलो. अपने निर्धारित 6 ओवर के खेल में 93 रन बनाए 5 विकेट के नुकसान के ऊपर टीम अंडरडॉग्स ने यतीन मड़वी रन आउट होकर पेविलियन लौटे. 11 गेंदों में 31 रन बनाए. नवीन शर्मा 11 गेंदों में 20 रन और सुरेश शेट्टी बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 9 गेंदों में 25 रन बनाए. 94 रन्स टू विन. यूनाइटेड इंडियंस और हिट एंड रन, दोनों ही टीम के कप्तान से अनुरोध है जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए. द सेकेंड सेमीफाइनल, यूनाइटेड इंडियंस एंड हिट एंड रन टीम. I'll request both the captains to please join Zaki for the toss. Season 13 of Social Premier League on this wonderful ground. 94 runs to chase in the first semi-final. हेलो 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 माइक चेक. हेलो. जल्द से जल्द बल्लेबाजों को भेज दे मैदान के अंदर. Both the batters, I'll request please enter the ground fast. We still have 3 matches to be played after this match. दोनों ही सलामी के बल्लेबाज मैदान में उतरते हुए 94 रनों के लक्ष्य का पीछा करेंगे. एक पहाड़ जैसा लक्ष्य है. 6 ओवर 36 गेंदों में 94. And both the team captains for the toss. Team United Indians and Hit and Run team, please come for the toss. Team United Indians and Hit and Run. हेलो हेलो. The captain of Team Hit and Run with us. I'd like to request the United Indians captain to please join for the toss. Please, आपकी तरफ अगर आवाज आ रही है आपके कप्तान को जल्द से जल्द भेज दीजिए टॉस के लिए. हेलो 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 हेलो. दोनों ही सलामी के बल्लेबाज हेमंत और योगेंद्र आए हैं मैदान में. 94 रनों का लक्ष्य का पीछा करेंगे. पहला पावर प्ले ओवर, उसका फायदा उठाना पड़ेगा यहां पे बल्लेबाजों को.
ज्यादा से ज्यादा रन बनाने की कोशिश करनी पड़ी। बैटिंग पावर प्ले ओवर भी है, ये 2 ओवर बहुत ही महत्वपूर्ण रहेंगे, यही बताएंगे इस मैच की दशा और दिशा को। 94 runs to chase. Definitely the owner Sachin More. Each and every time we see him is quite enthusiastic. काफी रोमांच के साथ क्रिकेट खेलते हैं, काफी enthusiastic है। गेंदबाजी करने के लिए आए हैं सदा, एक बहुत ही बढ़िया उभरते हुए सितारे। सभा फिलहाल सेंट्रल मैदान में पहले दिखते थे, लेकिन अब मानकोली के मैदान में छाए हुए हैं। फिलहाल डोंबिवली के इस बेहतरीन मैदान में अपना प्रदर्शन देना चाहेंगे इस फर्स्ट सेमीफाइनल में। फिलहाल आप देख रहे हैं टॉस, विकास वहां पे मौजूद। टॉस के लिए कुछ ही देर में बताएंगे क्या होगा टॉस का हाल, कौन लेगा बल्लेबाजी और कौन करेगा गेंदबाजी। ओके, यूनाइटेड इंडियंस दे हैव वन द टॉस, दे हैव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। तो सेकेंड सेमीफाइनल यूनाइटेड इंडियंस ने पहले टॉस जीतते हुए क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया। पहली गेंद सदा की, गेंद हवा में, विकेट का पतन। पहले गेंद में बड़ा झटका यहां पे। हेमंत बिना खाता खोले पेविलियन रवाना होते हुए। काफी बेहतरीन तरीके से जज किया उस कैच को यतीन ने। आई एम सॉरी, योगेंद्र स्ट्राइक एंड पे थे, तो योगेंद्र बिना खाता खोले पेविलियन रवाना होते हुए। नॉट द स्टार्ट दे वांटेड, trying to up the ante from the first ball itself. Yogendra back in the pavilion. New batsman coming in, Rohit. नए बल्लेबाज जाते हुए मैदान में। रोहित 36 गेंदों में जब 94 रन की जरूरत थी, पहले गेंद पे धावा बोलने की कोशिश की थी योगेंद्र। पेविलियन लौटते हुए अब 35 गेंदों में 94 रनों की जरूरत। हर एक ओवर में 16 से 17 रन आना अनिवार्य है अगर इस कॉन्टेस्ट में रहना है, फिनाले में पहुंचना है। एसआरटी टीम बल्लेबाजी करते हुए, टीम अंडरडॉग्स क्या बेहतरीन बल्लेबाजी करते हुए 93 रन जोड़े, 94 रन को लक्ष्य का पीछा करती हुए अब टीम एसआरटी। अगली गेंद सदा की, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए सज्ज होते हुए बल्लेबाज रोहित। This is nicely played down to the mid wicket region. That's the first 6 of the inning. That was brilliantly picked. It was just in the arc, not a little bit on the shorter side. That's like the previous delivery, just in the arc. Nicely placed down to the mid wicket region for the first 6 of the inning. 6 for the loss of 1 wicket. You can see the action replay. Outstanding pickup hit that previous one. Next delivery. इस मर्तबा बढ़िया गेंद, ऑप्शन से बाहर थी, थोड़ी सी फुलर ये गेंद थी। बहुत ही बढ़िया क्षेत्र रक्षण वहां पे मिड ऑफ के क्षेत्र रक्षक दर्शाते हुए। 3 गेंद 6 रन, 3 गेंदें अभी भी आनी शेष। पहला पावर प्ले ओवर बहुत ही महत्वपूर्ण है, फायदा उठाना पड़ेगा यहां पे टीम एसआरटी को। कम से कम 15 से 16 रन यहां पे बनाने होंगे इस ओवर में। अगली गेंद बैकफुट पे जाके कट करना चाहते थे, लेकिन थोड़ी सी गेंद में उछाल कम, सीधा गेंद गई विकेट कीपर के दस्तारों में। लगातार दूसरी डॉट डिलीवरी, बेहतरीन वापसी करते हुए सदा अपने इस पहले ओवर में। स्कोर क्षमा हुआ है 6 रनों पे, 2 गेंदें अभी भी आनी शेष। 2 deliveries to go in the first over, chasing a target of 94 runs. This is a full toss, nicely slogged it down to the mid wicket region. One bounce, it goes over the boundary lines. Good hit this one, once again from Rohit. Looking at the omnisters out there in the middle, right from the onset. 10 runs on the board, last delivery to go in the first over. If the big hit comes in the last delivery, definitely they are on line to the score. 16 to 17 runs required per over. 10 runs on the board already of just 5 deliveries. Last delivery to go, once again going right arm over the wicket. This is way down the outside. White ball being signaled by the umpire. Good decisive batting by Rohit, just letting the ball go away to the wicket keeper. 11 runs on the board with that one extra. Every run being cheered. Definitely
every run will be important for team SRT. This is a brilliantly bowled, just away from the stumps, I believe. So at the end of the first over, it's 11 runs on the board. That's a wicket, I believe. Yes, definitely takes the inside edge and ricochets onto the stumps. Second wicket down. That's a body blow. Rohit was looking really good. जो बिल्कुल बोल्ड के स्वरूप में विकेट का पतन होता हुआ यहाँ पे, काफी लंबा मैदान है तो यहां से डायरेक्टली दिखना थोड़ा सा मुश्किल है जी. बिल्कुल इनसाइड एज लगता हुआ आप देख सकते हैं एक्शन रिप्ले पे, और ऑफ स्टंप पे गेंद निकल गई और विकेट का पतन हुआ. रोहित बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन अब पेविलियन लौटते हुए रोहित की जगह बनने जा रहे हैं नए बल्लेबाज. अभी नहीं तो कभी, बिकॉज अभिषेक बहुत ही बढ़िया बल्लेबाज है. पिछले वर्ष भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी. जैसे कहते हैं ना वो दौर जबकि हमको लगता था कि सनत जयसूर्य जैसे ही बॉल हिट कर रहे हैं गेंद निकल जाती थी 6 रनों के लिए कि बैट में स्प्रिंग लगा हुआ है, तो उस तरह की बल्लेबाजी की थी पिछले वर्ष में अभिषेक ने. जरूर इस वर्ष भी वही आशा होगी टीम एसआरटी की. अभिषेक उस तरह के बल्लेबाजी का स्तर यहां पे मेंटेन करेंगे, क्योंकि 94 रन को लक्ष्य का पीछा करते हुए पहले ओवर के समाप्ति के बाद रन हुए 11, यानी कि अब और जीतने के लिए 83 रनों की जरूरत है. 83 runs required of 30 deliveries. That means on each and every over still requires 16 to 17 runs to get. Definitely it is possible, but they will have to hit at least a maximum each and every over. On strike, it will be Hemant for the first time in the second over. Full toss delivery to start with. Waiting for the umpire signal. Definitely, it is a beamer and waist high full toss. No ball being signaled by the umpire. The next delivery will be a free hit delivery. MH03EB0208. जिस किसी की भी गाड़ी है प्लीज साइड में कर दीजिए. MH03EB0208. प्लीज किसी भी खिलाड़ी की गाड़ी है प्लीज साइड में कीजिएगा प्लीज. आई रिक्वेस्ट. फ्री हिट डिलीवरी आती हुई. गेंदबाजी की कमान संभालने आए हैं विकास पांडे. थोड़ी सी खराब शुरुआत विकास की, लेकिन काफी अनुभवी गेंदबाज है, जरूर वापसी करेंगे. फ्री हिट डिलीवरी आती हुई. बढ़िया गेंद जड़ में डाली गई थी. गेंद हल्के हाथों से खेल दिया है इसको. काउ कॉर्नर के क्षेत्र में 1 रन दौड़कर मुकम्मल किया. दूसरा रन खतरनाक हो सकता है. बढ़िया क्षेत्र रक्षण वहां पे. इसे 1 रन के बदौलत स्कोर जा पहुंचा है 14 रनों पे. 14 रन ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 5 डिलीवरीज टू गो इन द सेकंड ओवर, चेजिंग अ टारगेट ऑफ 94 runs. On strike it will be this time Hemant once again on strike. Just faced one delivery, just opened his account. Nicely placed down the ground. It is going down to the long off region. There is a fielder over there. Nicely fielded by him. Good pickup. Throw at the non-striker end. Just away from the stumps. Good communication between both the batsmen, and quite easily that second run was converted. Score quickly moves on to 16 for the loss of 2 wickets. जीतने के लिए अभी भी I believe 78 यानी कि 78 रनों की जरूरत है 28 गेंदों में. 78 to win of 28 deliveries. They will have to bat out of their skins. On strike it will be Hemant. Once again going right arm over the wicket, Vikas Pandey. This is just outside the leg stump. White ball being signaled by the umpire. That's the second extra run. The first extra coming through no ball, and the second extra in this over coming through a white ball. 17 runs on the board. 17 2 विकेट के नुकसान के ऊपर. बढ़िया कॉन्टेस्ट यहां पे नजर आता हुआ.
94 रन का लक्ष्य का पीछा करते हुए यहाँ पे बहुत ही बढ़िया शुरुआत, 2 विकेट तो गिरे हैं लेकिन जो रन रेट का स्तर है काफी बढ़िया है, जिस तरह की जरूरत थी। फुल टॉस, ये डिलीवरी और बिल्कुल नो बॉल का इशारा। इस मर्तबा संपर्क भी बढ़िया है, अंपायर का इशारा, नो बॉल और 4 रन। ये दूसरी बीमर थी इस ओवर की। क्या निर्णय लेंगे अंपायर? जी बिल्कुल, गेंदबाज को चेंज करना पड़ेगा, बदलना पड़ेगा, नए गेंदबाज को लाना पड़ेगा। 22 रन हो चुके हैं, 8 गेंद और 22 रन। अब समीकरण बनता हुआ 28 गेंद और 72 रन। They will have to change the bowler. Vikas Pandey can't bowl in this match. 2 wimmers already. That's the warning from the umpire. A very good decision. 2 wimmers above the waist high, and which is dangerous. That is targeted on the batsman body. You can't continue after that in that same match. Absolutely a correct decision from the umpire. 22 for the loss of 2 wickets. Still 4 deliveries to go in the second over. You're watching Social Premier League Season 13. Definitely 13वां सीजन है। क्या बेहतरीन मेहनत की है इन सभी कमिटी मेंबर्स ने, इतने सारे सीजन, हमारा ये तीसरा सीजन है इनके साथ, और बहुत ही बेहतरीन इनकी दोस्ती है और क्या कमिटमेंट है इन सबका, ऑक्शन से लेके इस पूरे मैच के समाप्त होने तक। Season 13 Social Premier League, outstanding in this wonderful ground. Navin Sharma, the new bowler, will bowl 4 deliveries in this over to just get that completed. नवीन शर्मा पिछले वर्ष भी काफी बेहतरीन बल्लेबाजी फॉर्म में और गेंदबाजी फॉर्म में थे। 4 गेंदें बची है इस ओवर की। फ्री हिट डिलीवरी कंटिन्यू। नवीन शर्मा राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे। इट इज अ फ्री हिट डिलीवरी। ऑन स्ट्राइक इट विल बी हेमंत। बढ़िया गेंद, विकेटों के थोड़ा सा ऊपर, फ्री हिट डिलीवरी थी। इट वॉज अ फ्री हिट डिलीवरी, तो फिर डॉट डिलीवरी यहां पे आती हुई। बढ़िया शुरुआत यहां पे नवीन शर्मा की। 3 गेंदें अभी भी आनी शेष। स्कोर थमा हुआ है 22 रनों पे। 22 runs on the board. 3 deliveries to go in the second over. After this, still 4 overs to go and a batting power play to come in those 4 overs. When will they take it? Let's see what their strategy is going to be. Next delivery from Naveen. Right arm over the wicket. This is nicely played. Back to the bowler. Good 2 deliveries. Solid deliveries from Naveen. Right on the spot. Right on the line and length which he needed to hit. Brilliant this has been from Naveen, those 2 deliveries. Still 22 on the board. 2 deliveries to go in the second over. Hemant needs to be in that hitting mood, hitting zone. They don't have much of balls remaining. The star nicely bowled once again, just outside the off stump on a sort of good length area. Dot delivery once again. Pressure building in for team SRT. Back to back 3 dot deliveries. क्या बेहतरीन गेंदबाजी है नवीन शर्मा के। रिप्लेसमेंट में आए हैं, 4 गेंद करने आए हैं, तीनों गेंद डॉट। इस बार फुल टॉस डिलीवरी, लेकिन फायदा नहीं उठा पाए, सीधा कैच दे बैठे शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में। विकेट गिरता हुआ, तीसरा झटका लगता हुआ टीम एसआरटी को। यही होता है प्रेशर, जब आप अच्छी गेंदबाजी करते हो तो बीच में अगर एक लूज डिलीवरी भी आती है तो बल्लेबाज उसका फायदा उठाने से वंचित रह जाता है। तो दूसरे ओवर की हुई है समाप्ति। स्कोर है 22, 3 विकेट के नुकसान के ऊपर, जबकि खेलना था 15 और 17 की औसत से। फिलहाल औसत से 11 रन, 11 runs per over. That is the current run rate right now at the end of the second over. Still they are not out of the match, but still they'll have to play out of their skins to be in the contest.
the end of the second over. 22 runs on the board for the loss of 3 wickets. Still in the game, still in the hunt. SRT कोशिश करनी होगी यहाँ पे बार बार हर एक गेंद के ऊपर. अगर एक छोटी सी भी पार्टनरशिप यानी कि 30-35 रनों की पार्टनरशिप बन जाए, थोड़ा कॉन्फिडेंस आ जाए, मुझे लगता है अभी भी मुकाबले में बने हैं टीम SRT. गेंदबाजी की कमान अब संभालने आए हैं पंकिल कटारिया. पंकिल आए हैं गेंदबाजी के लिए. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए. क्षेत्र रक्षक में थोड़ी सी तब्दीली यहां पे की गई है. आप देख रहे हैं एक लॉन्ग ऑन, एक लॉन्ग ऑफ, एक क्षेत्र रक्षक मिड विकेट क्षेत्र में, डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग. बहुत ही बढ़िया फील्ड की सजावट. अगली गेंद पंकिल की. राइट आर्म ओवर द विकेट. स्ट्राइक एंड पे बल्लेबाज अभिषेक सिंह. बड़े हिट की तलाश में. गेंद हवा में, आउट ऑफ द पार्क. आउटस्टैंडिंग हिट. वही मैंने कहा था, पिछले वर्ष भी अभिषेक सिंह ऐसे बल्लेबाजी कर रहे थे मानो स्प्रिंग, बल्ले में स्प्रिंग लगा के आए हैं. जैसे ही बल्ले के बीचों बीच लगा, सीधा सीधा मैदान के बाहर. अब ये गेंद भी देखिए, खराब गेंद नहीं थी. गुडलैंड स्पॉट को हिट करके थोड़ी सी अंदर आई थी, लेकिन जिस तरह से आई उस तरह से ही मैदान के बाहर निकल गई. आउटस्टैंडिंग हिट. 28 रन. जिस तरह की शुरुआत की उम्मीद थी तीसरी ओवर की, उसी तरह से हुई है फिलहाल SRT टीम के लिए. फुल टॉस डिलीवरी. बढ़िया से संपर्क नहीं कर पाए, काफी नीचे लगा बल्ले के, लेकिन 1 रन से संतुष्टि यहां पे बल्लेबाज ने दिखाई है. 1 रन दौड़कर मुकम्मल किया. बढ़िया क्षेत्र रक्षण वहां पे लॉन्ग ऑन के क्षेत्र में. 29 रन, 29 runs on the board, 4 deliveries to go. Just discussing, I believe. 29 runs on the board. अगली गेंद पंकिल की. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मर्तबा, पहली मर्तबा उनका सामना करेंगे सुयश. बढ़िया गेंद इस मरतबा, लेकिन बहुत ही बढ़िया संपर्क के साथ खेला है डीप स्क्वायर लेग के क्षेत्र में कारपेट के माध्यम से. 1 रन अपना इस 1 रन से खाता खोलते हुए यहां पे बल्लेबाज सुयश टीम का स्कोर जाता हुआ 30 रनों पे. जीतने के लिए 21 गेंदों में 64 रनों की जरूरत है, और जिस रन गति से बनाना है 8.30 की औसत यहां पे मेंटेन करनी है. अगली गेंद पंकिल की. स्लोवर वन इस बार कोशिश की थी, लेकिन विकेटों से बाहर गेंदबाजी की. पिच से बाहर गेंद गिरी है, यानी कि नो बॉल का इशारा अंपायर सर द्वारा. 31 रन, 31 रन्स ऑन द बोर्ड नाउ. 3 डिलीवरीज टू गो. नेक्स्ट डिलीवरी विल बी अ फ्री हिट. जरूर इसका फायदा उठाना चाहेंगे बल्लेबाज अभिषेक. 4 गेंदों में 8 रन पे बल्लेबाजी कर रहे, एक बेहतरीन छक्का जड़ चुके हैं इस ओवर की पहले गेंद पे. फ्री हिट डिलीवरी आती हुई. कदमों का इस्तेमाल. बहुत ही बढ़िया गेंद, फुरलन लेंथ की गेंद. बढ़िया क्षेत्र रक्षण अपनी गेंदबाजी में, और डायरेक्ट हिट अगर करते तो काफी क्लोज हो सकता था मामला. स्ट्राइकर एंड पे डॉट डिलीवरी, लेकिन फ्री हिट डिलीवरी डॉट गेंद. 2 फ्री हिट डिलीवरी आई है इस इनिंग में, बट ज्यादा फायदा उठा नहीं पाए टीम SRT के बल्लेबाज. 31 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर. तीसरे ओवर की समाप्ति के लिए 2 गेंदें बची बस. इस बार ऑप्शन से काफी भारी गेंद. दोबारा व्हाइट बॉल का इशारा अंपायर सर द्वारा. 32 रन, 32 for the loss of 3 wickets. 2 deliveries to go in the third over, chasing a stiff target of 94 runs. Going right arm over the wicket once again, Pankil. On strike, Abhishek. This time, nicely played inside out, going down to the deep extra cover region. Away, it's going down to the boundary line. Definitely a boundary. Could hit that one, the previous one. 36 runs on the board. Last delivery to go in the third over. बहुत ही बढ़िया हेड. थोड़ी सी आगे कर दी थी ये गेंद, और कलायु के सारे मोड़ दिया. इनसाइड आउट शॉट खेल दिया डीप एक्स्ट्रा कवर में 4 रनों के लिए. एक आखिरी गेंद आनी शेष. अगर चौका या छक्का लगता है तो बहुत ही बढ़िया रहेगा ये टीम SRT के लिए. आखिरी गेंद पंकिल की. राइट आर्म ओवर द विकेट दोबारा जाते हुए आखिरी मर्तबा तीसरे ओवर में.
पटकी हुई है गेंद और सीधा निकल गई डीप स्क्वायर लेग के क्षेत्र को चीरती हुई 6 रनों के लिए। बढ़िया हिट आता हुआ अभिषेक के बल्ले से। तीसरे ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 42 रन। जीतने के लिए अब 18 गेंदों में 52 रनों की जरूरत। The chase is on, the match is on, the fight is on from team SRT। क्या बेहतरीन हिट था, जज किया परफेक्टली उस लेंथ को और बैकफुट पे गया और बेहतरीन तरीके से पुल शॉट डीप स्क्वायर लेग क्षेत्र को चीरती हुई निकल गई 6 रनों के लिए। 3 विकेट जरूर गंवाए हैं, लेकिन बहुत ही शानदार और जानदार बल्लेबाजी करते हुए फिलहाल अभिषेक 7 गेंदों में 18 रन जोड़ चुके हैं। 2 छक्के और 1 चौके की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा है 42 रनों पे। 52 runs to win of 18 deliveries. Not going to be easy, but they are still trying it out. 18 runs per over is the required run rate. यानी कि 2 बड़े हिट आने अनिवार्य है हर एक ओवर में। लेकिन जब तक अभिषेक है, टीम एसआरटी जरूर सोचेगी, जरूर आशा करेगी कि वो ये मैच जीत सकती है। अगर फिनाले और टीम अंडरडॉग्स के बीच में अगर कोई है, मुझे लगता है वो है बल्लेबाज अभिषेक। राइट नाउ जस्ट द स्ट्रैटेजी विल बी जस्ट गेट हिम आउट एनीवे। प्लीज डोंट वेस्ट एनी टाइम। अंपायर से गुजारिश है, प्लीज जल्द से जल्द शुरुआत करें मैच प्लीज। Same bowler who has bowled 2 beamer deliveries, he can't bowl in the contest. Definitely some decisions to be taken by team underdogs. Who needs to bowl? Let's see what's the decision. Decision is going to be. I'm sorry, you'll have to bear with my voice a little bit. Back to back 2 days, we were just commentating for a volleyball match and we commentated out of our capacity, I believe. Thank you so much, Sachin Moreji, the owner, I believe, from SRT. Vicks ki goli lo, khich khich dur karo. Thank you so much. At the end of the third over, 42 runs on the board for the loss of 3 wickets. 52 runs to get. Batting power play is cancelled. Okay. This is not the batting power play over. I believe the last couple of overs, they are going to take it. This is the 4th over. Quite an important over. Coming to bowl, Sadashiv. The 2nd over of his quota. One bowler can bowl 2 overs. Definitely that is the format. Please jaldi chalu kare. Please request to please hurry up, guys. Sada going right arm over the wicket. 52 runs to win of 18 deliveries. Nicely bowled. This is wrapped on the legs. Definitely a leg bye being signaled by the umpire. Good start this for the over from Sada. 43 runs on the board, but the good news for team SRT is that Abhishek Singh is back on strike. 51 runs required. This is played nicely down to the square leg region. Once again a maximum. That's what I said. If anyone is between the final and team underdogs, that is Abhishek Singh, the batsman on strike.
They need to get him out. They need to get him out. Anyhow. I believe anyhow. Next Sada. Going once again. Right arm over the wicket. तीसरी गेंद इस ओवर की. अभिषेक स्ट्राइक एंड पे 45 रनों की जरूरत. बढ़िया गेंद हवा में. क्षेत्र रक्षक से दूर. ऐसा लग रहा था मानो कि थर्ड मैन के क्षेत्र रक्षक काफी आगे थे. कैच उनके हाथों में थी लेकिन काफी दूर वो कैच से. बढ़िया बात यह है टीम एसआरटी के लिए अभी भी अभिषेक सिंह मैदान में मौजूद. स्कोर जा पहुंच चुका है 49 रनों पे. 3 विकेट के नुकसान के ऊपर. जीतने के लिए अब 45 रनों की जरूरत. अगली गेंद. बढ़िया गेंद इस मर्तबा. भारी किनारा. गेंद जा रही है थर्ड मैन के क्षेत्र में. बढ़िया गेंदबाजी. बढ़िया कमबैक सदा द्वारा. 50 रन पूरे होते हुए टीम एसआरटी के लिए. 50 runs on the board. Still require 44 runs to win of just 14 deliveries. 14 गेंद 44 रनों की जरूरत. बहुत ही बढ़िया गेंद जड़ में डाली गई थी. ये गेंद जैसे कि प्रशांत कहते हैं ना, ब्रह्मास्त्र क्रिकेट में अगर कुछ है तो जड़ में डाली गई थी. यॉर्कलैंड डिलीवरी बहुत ही बढ़िया. डगआउट किया लेकिन 1 रन यहां पे पूरा किया बल्लेबाजों ने. 51 रन बने हैं. स्ट्राइक एंड में आते हुए दोबारा इस ओवर में आखिरी मर्तबा अभिषेक. Just goes on the back foot, played nicely down to the extra cover region. It is going down to the deep extra cover region. Nicely fielded there by the fielder. They're going for the second quite easily. That is completed. And at the end of the fourth over, it's 53 runs on the board. It's one shot. So it's 52 runs on the board for the loss of 3 wickets. काफी आसानी के साथ 2 रन पूरे कर सकते थे लेकिन 1 रन शॉर्ट दौड़े हैं. तो चौथे ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 52 रन. जीतने के लिए अब और 12 गेंदों में 42 रनों की जरूरत. क्या लगता है प्रशांत कौन जीतेगा? आप तो 2 दिन से यहीं पे बेहतरीन तरीके से देख रहे हैं, मुजाहिरा कर रहे हैं, देख रहे हैं कि किस तरह से अब मुझे लगता है कि कौन ऐसा बल्लेबाज. मुझे लगता है अभिषेक ही है जो. ओवर टू यू जाकी. जस्ट वन वेरी इंपॉर्टेंट इन्फॉर्मेशन. इस इनिंग का टाइम ऑलरेडी हो चुका है. वी जस्ट हैव लास्ट 2 minutes लेफ्ट ऑफ दिस इनिंग्स. ये इनिंग के लास्ट 2 मिनट बाकी है, 2 ओवर बाकी है. मैं एक बात बता दूं कि टीम जो बैटिंग कर रही है अभी, टीम एसआरटी, उन्होंने भी 7 मिनट लेट अपना इनिंग्स खत्म किया था. और ये टीम भी जिस तरीके से चल रहा है ये अपना इनिंग्स लेट खत्म करने वाली है. उसके चलते दोनों ही टीम को इस मैच के एंड में वर्बल वार्निंग दी जाने वाली है, जो फर्स्ट वार्निंग है. जो भी टीम फाइनल में जाएगी उसके बाद फाइनल में अगर फिर से आपका इनिंग्स अगर टाइम से नहीं खत्म हुआ तो जो पेनल्टी हमने आपको बताया था, चाहे वो रन्स की पेनल्टी होगी या ओवर कम की पेनल्टी होगी, वो फाइनल में आपको ज़रूर लगाई जाएगी. तो फाइनल में आप प्लीज़ आर्ग्यू ना करें कि ये हमें क्यों पेनल्टी लगाई गई. ये ऑफिशियली इस मैच में वी आर गिविंग अ वर्बल वार्निंग टू बोथ द टीम्स. हुएवर गोज इन द फाइनल देयर विल बी अ पेनल्टी. थैंक यू सो मच जाकी. That was a stern warning from the committee members. दोनों में से कोई भी टीम फिनाले में जाती है और इसी तरह का ओवर रेट रहा तो पेनल्टी दी जा सकती है. इस मर्तबा डीप स्क्वायर लेग क्षेत्र में गेंद जाती हुई. बढ़िया कैच लपका. विकेट की हुई है प्राप्ति. पेविलियन वापस लौटना पड़ेगा बल्लेबाज को. सुयश बढ़िया तरीके से स्लॉग हिट किया था वो ऑन साइड में, लेकिन अब फिलहाल पेविलियन रवाना होना पड़ेगा उनको. बढ़िया कैच लपका. आउटस्टैंडिंग कैच दैट वाज डाउन टू द डीप स्क्वायर लेग रीजन. बढ़िया कैच विकास पांडे द्वारा. सुयश की जगह भरने जा रहे हैं नए बल्लेबाज. कौन है? संदेश पाटिल. The band from Rabodi, Sandy.
इक्विरा पैकर्स के ओनर, बहुत ही बढ़िया ऑलराउंडर है, लेकिन आज उनके टीम को जरूरत है एक बढ़िया ऑलराउंडर की भूमिका में उनकी बल्लेबाजी की। क्या वो खरे उतरेंगे इस टेस्ट में, क्योंकि 11 गेंदों में अब जीतने के लिए चाहिए 42 रन, यानी कि हर एक गेंद में चौका आना अनिवार्य। बढ़िया गेंद, पैरों में लगी ये गेंद, जी बिल्कुल, लेग बाय के स्वरूप में 1 रन खाते में जोड़ता हुआ 10 गेंदों में अब 41 रनों की जरूरत। 10 deliveries, 41 runs to get. You're watching Social Premier League Season 13. Outstanding first semi-final between the team Underdogs and team SRT. 10 deliveries, 41 runs to get. Abhishek Singh back on strike. Nicely hit down to the extra cover region. It is racing towards the boundary. Nicely fielded there. But Naveen, I believe, a couple of runs, 39 runs to win of 9 deliveries. प्रशांत, काफी मुश्किलात बढ़ रही है टीम एसआरटी के लिए। 9 गेंद 39 रन। नक्कीच, आणि ज्या पद्धतीने चर्चा केली अजूनपर्यंत एकही सामना हरला नाही अंडरडॉग संघ। पहिले 2 दिवस अशाच पद्धतीचा खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळालाय आणि मला असं वाटत नाहीये या मॅच मध्ये येऊन जर सिच्युएशन पाहिलं, जर इक्वेशन पाहिलं या सामन्याचा, आता इथून हा सामना सोडणार नाहीयेत। जो बिल्कुल थ्रो आता हुआ स्ट्राइकर एंड पे, और संदेश पाटिल को पेविलियन वापस आना होगा। रनआउट के स्वरूप में विकेट का पतन होता हुआ, दूसरा रन लेना चाहते थे, लेकिन अभिषेक ने देखा कि थ्रो पहुंच चुका है स्ट्राइकर एंड पे, अपने कदमों को रोका, नकारा, लेकिन काफी देर हो चुकी थी। संदेश पाटिल रनआउट होते हुए, पेविलियन लौटते हुए, और एक विकेट का पतन होता हुआ। 38 रनों की अब जरूरत है। नए बल्लेबाज आते हुए मैदान में, आदि पाटिल। आदि ऑन स्ट्राइक। 8 गेंद 38 रनों की जरूरत। बढ़िया गेंदबाजी करते हुए शशि इस मर्तबा जाएंगे राइट आर्म राउंड द विकेट। आदि स्ट्राइक एंड पे, बाएं हाथ के डैशिंग ऑलराउंडर खिलाड़ी। क्षेत्र रक्षण में तब्दीली, लेफ्ट हैंडेड बल्लेबाज जब स्ट्राइक एंड पे आते हुए। एक डीप स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप काउ कॉर्नर, एक लॉन्ग ऑन तैनात आदि पाटिल के लिए। बढ़िया गेंद, जड़ में डाली गई थी गेंद, थोड़ी सी चूक हुई यहां पे विकेट कीपर से। गेंद जा रही है फाइन लेग के क्षेत्र में। 21 रन से संतुष्टि जताई, 22 के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ। एक आखिरी गेंद आनी शेष है 5वें ओवर में। 57 रन बन चुके हैं, यानी कि जीतने के लिए अब और 37 रनों की जरूरत। 37 रन टू विन ऑफ जस्ट 7 डिलीवरीज। This has to go out of the ground definitely to stay in the match, in the contest. Next delivery, last delivery. Couldn't get that sweet connection, sweet part of the bat. Nevertheless, a single. So at the end of the 5th over, 58 runs on the board. That means Team SRT require 6 deliveries and 36 runs to win. क्या लगता है प्रशांत? अंडरडॉग्स जी टीम आहे, जो संघ आहे, तो डिफेंडिंग चॅम्पियन संघ आहे। हे फक्त टार्गेट डिफेंड करत नाहीये, तर मागच्या वर्षीची ट्रॉफीवर हकदार होते ते टायटल सुद्धा डिफेंड करतायत। आणि कुठेतरी बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय पंचांचा इशारा, आणि बघा हा बॅटिंग पॉवर प्ले एवढा लेट घेणं काही समजलं नाहीये। पहिल्या 2-3 ओव्हरमध्ये जर घेतला असता तर फायदा झाला असता। जी बिल्कुल प्रशांत, मुझे लगता है अगर पेनल्टीमेट ओवर में भी लिया रहता इस ओवर से पहले तो भी फायदेमंद साबित होता। काफ़ी ढेर सारे खिलाड़ी बाहर थे 30 यार्ड सर्कल के, तो फायदा ज़रूर मिलता। लेकिन लास्ट ओवर अभी तो उनको सब गेंद मुझे लगता है 6 रन के लिए हिट करने होंगे अगर मुकाबले में रहना है, इस कॉन्टेस्ट में रहना है। पहली गेंद बहुत ही बढ़िया गेंद, जड़ में डाली गई थी गेंद, डॉट गेंद के साथ शुरुआत की गई है।
तो अगर सब लेजिटिमेट डिलीवरी रहेगी प्रशांत तो मात्र एक औपचारिकता है, क्योंकि 5 गेंद और 36 रनों की जरूरत है. आणि नक्कीच आता गोलंदाजीवर मार्कवर आलाय कोण तेही जास्त इम्पॉर्टंट आहे. यतीन या संघाचा अष्टपैलू खेळाडू, डावखुरा गोलंदाज आणि ॲडव्हान्टेज मात्र गोलंदाजाला आहे. जर आपण पाहिलं सध्याच्या घडीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये लेफ्ट हँड गोलंदाजाचा दबदबा जास्त आहे. जसं आपण पाहतो ISPL मध्ये सुद्धा भावेश पवार एक मोठं नाव. डावखुरा गोलंदाज बघा पुन्हा एकदा खोदून टाकलेला चेंडू होता, खोदून काढलं या चेंडूला, कार्पेटच्या साहाय्याने एकच धाव मिळेल, एक ही रन मिलेगा इस गेंद के ऊपर. जी बिल्कुल, बेहतरीन गेंदबाजी करते हुए यतीन, ये भी जड़ में डाली गई थी, गेंद डग आउट कर लिया, किसी प्रकार खेल लिया, मिड ऑन के क्षेत्र में एक रन जरूर प्राप्ति की, लेकिन जीतने के लिए 35 रनों की जरूरत है 4 गेंदों में. लगभग तय कि टिकट, फाइनल का टिकट किसको मिल चुका है, लेकिन फिर भी इंतजार करेंगे. 4 गेंद 35 रनों की जरूरत है. आदि पाटिल स्ट्राइक एंड पे. बढ़िया गेंद दोबारा, काफी लो फुल टॉस थी, डग आउट कर दिया, खेल दिया मिड ऑन के क्षेत्र में, रन आउट के स्वरूप में विकेट का पतन. आदि को लौटना होगा पेविलियन. नए बल्लेबाज जाते हुए, प्लीज हरी अप. नए बल्लेबाज जाते हुए कौन है? विनायक शानबाग. 3 गेंदें बची, 35 रन बनाने हैं. विनायक शानबाग होंगे नॉन स्ट्राइक एंड पे, जबकि स्ट्राइकिंग एंड पे होंगे बल्लेबाज अभिषेक. विनायक शानबाग. Nicely played down to the mid wicket region just for a single. Vinayak will take the strike. 34 runs to win of 2 deliveries. We are getting the first finalist in a couple of deliveries. Next delivery from Yatin Madhvi to Vinayak. एक आखिरी गेंद आनी शेष, विकेट का पतन, और साथ ही साथ बहुत ही बढ़िया आयोजन और नियोजन सोशल प्रीमियर लीग सीजन 3 और स्नैक्स की भी व्यवस्था की गई है. तो जो सभी विजिटर्स यहाँ पे, खिलाड़ी यहाँ पे मौजूद है, प्लीज अपने अपने सीट्स पे बने रहिएगा, क्योंकि स्नैक्स आपके पास कुछ ही देर में पहुंचने वाला है. हर साल बेहतरीन आयोजन और नियोजन किया जाता है. इनकी पूरी कमेटी मुझे लगता है 13 वर्षों से बहुत ही बेहतरीन कामगिरी करते हुए ये 13 वर्ष तक पहुंची है. दिस इज द 13th सीजन. दे हैव डन रियली वेल टू रीच ओवर हियर, एंड दिस इज अ वंडरफुल ग्राउंड. दिस इज अ डे नाइट मैच. व्हाट मोर यू वांट बीइंग अ प्लेयर. लास्ट डिलीवरी टू गो. न्यू बैट्समैन कमिंग इन, आशीष. Ashish will be on strike for the last delivery of the match. Please hurry up. Ashish, आपसे रिक्वेस्ट है प्लीज जल्द से जल्द स्ट्राइक ले, क्योंकि ऑलमोस्ट क्लियर है व्हाट द रिजल्ट इज गोइंग टू बी. बट डेफिनेटली आशीष एक छाप छोड़ना चाहेंगे, आखिरी गेंद को सीमा पार कराना चाहेंगे. लेकिन बहुत ही बढ़िया गेंद, डॉट गेंद के साथ मैच की होती है समाप्ति. द फर्स्ट फाइनलिस्ट ऑफ सोशल प्रीमियर लीग सीजन 13, Team Underdogs, congratulations. We'll quickly move on to the second semi-final. Gonna be interesting second semi-final. Team Hit and Run and United Indians. United Indians, they have won the toss. They have elected to field first. Umpires, please take the charge and start the match fast. Over to you, Prashant. थँक्यू सो मच. सेकंड सेमीफायनलला कुठेतरी आता सुरुवात होते आणि हा पहिला सामना पाहिला आपण अंडरडॉग्स विरुद्ध SRT संघ 4थ्या पोझिशनवर संपवलं होतं आपल्या पॉईंट्स टेबलमध्ये. त्याचं कारण हे होतं की कालच्या दिवसात जो शेवटचा सामना झाला युनायटेड इंडियन्स संघ तो चांगला रन रेटने जिंकला, त्यामुळे युनायटेड इंडियन्स 3rd पोझिशनवर पोहोचली आणि SRT टीम 4th पोझिशनवर आपल्या पॉईंट्स टेबलवर संपवलंय. पहिला सेमीफायनल चांगल्या पद्धतीने अंडरडॉग्स टीम पुन्हा एकदा अनबिटेबल, मागच्या वर्षीचे डिफेंडिंग चॅम्पियन्स टायटल होल्डर आता पुन्हा एकदा फायनलमध्ये प्रवेश केलाय. आता मोठा सामना असेल सेकंड सेमीफायनलचा. एका साईडला असेल तर हिट अँड रन, तर दुसऱ्या साईडला युनायटेड इंडियन्स. युनायटेड इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकलं. नाणेफेक जिंकून प्रथम
गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हिट अँड रन संघाची फलंदाजी असेल म्हणजे सोहम पवार आपल्याला पॉवर मध्ये दिसेल मैदानामध्ये. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर कंपलसरी कमेंट्री बॉक्स में यायचं है. दोनों टीम के एक्स्ट्रा प्लेयर रहेंगे, प्लीज कंपलसरी कॉम बॉक्स में आइए.